नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे. आपण पाहत आहात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल. आज आपण बीड जिल्ह्यामध्ये बीड या शहरामध्ये आपण आलेलो आहोत. आज बीडचं जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी आपण उपस्थित आहात आणि बीड जिल्ह्यामधले जे बार असोसिएशन आहेत त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी वडमारे साहेबांनी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी बहुजन हिताई लाईव्ह चॅनलकडून त्यांचं मी हार्दिक या ठिकाणी स्वागत करत आहोत. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ वर्षभर झालं या कोर्टाचं काम ठप्प झालेलं होतं आणि नुकतंच 1 तारखेपासून हे कोर्ट सुरू झालेलं आहे. तर आपण या कोर्टाच्या समस्यासंबंधी आणि ज्या परिस्थितीमधून कोरोनाच्या काळामध्ये ते गेलेले होते, 1 वर्ष जवळजवळ त्यांचं काम थांबलेलं होतं, तर आपण त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि वरिष्ठ ॲडव्होकेट सुरेश वडमारे साहेब यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण या कोरोनाच्या काळामध्ये आपलं जे जीवन आहे कशा पद्धतीने आपण या कामाच्या पद्धतीत आपण चालवलेलं आहे त्या ठिकाणी आपण सांगा. नमस्कार. या ठिकाणी मार्च 2020 पासून ते गत डिसेंबर 8पर्यंत या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन चालू होता आणि पूर्ण कारण कामकाज जे आहे ठप्प झालं होतं. पूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन असल्यामुळं आणि संपूर्ण न्यायालय हे बंद असल्यामुळं निश्चितच कोर्टामध्ये जनजीवन होतं, आर्थिकदृष्ट्या ठप्प झालं होतं. नवीन कुठलंही कामकाज दाखल होत नव्हतं. प्रामुख्याने कोर्टामध्ये जी गर्दी आहे ती कमी झाली होती आणि फक्त क्रिमिनल साईड जी आहे फौजदारी, एक आरोपीला अटक करणं आणि न्यायस्थानासमोर हजर करणं इतकंच काम फक्त इथं या ठिकाणी होत होतं. त्याची जामीन होणं हेही होतं समजा. परंतु बाकी जे काही दावे होते, जेवढे दावे होते, मनाईकुम वगैरे, तर रेग्युलर कोर्ट वर्क जे होतं, साक्षी पुरावे जे होते, तसा कुठलाच प्रकार या लॉकडाऊनमुळं वर्षभर जवळजवळ डिसेंबर एंडपर्यंत असं झालं नाही. परंतु कालच्या 1 तारखेपासून पूर्ण भारतामध्ये, प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण हे सर्व कोर्ट सुरू झालेले आहेत. त्यामुळे निश्चितच आम्हा वकील वर्गामध्ये, बार असोसिएशनमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नवीन दावे, दिवाळी दावे असतील, मनाईकुमाचे दावे असतील, असे वेगवेगळे दावे आणि साक्षी पुरावे हे या ठिकाणी सुरू झाले आहेत. मला एक सावे सरांना प्रश्न आहे की आपण कोरोनाच्या काळामध्ये आता नुकतंच सुरू झालेला आहे कोर्ट, परंतु सध्या कोरोनाचा कार्यकाळ मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण राज्यामध्ये निर्धावर संकट आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कोरोनाचा काळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे. तुमच्या बीड शहरामध्ये कुठल्याच असा नियमाचं कुठं पालन करताना दिसत नाही. जे शासनाने दिलेले नियम आहेत कुठं तर प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. मला काय वाटतं? एकंदरीत परिस्थिती पाहता बीड शहरामध्ये अगोदर नियमांचं पालन होत आहे. परंतु काय होतं, काही जनता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडं निष्काळजीपणे वागत आहे. तरी सर्वांना माझी विनंती की सर्वांनी नियमाचं पालन केलं पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे, जेणेकरून येणारा दुसरा जो टप्पा आहे की आता जी संख्या वाढत आहे ती पाहता ती कुठेतरी आटोक्यात येईल आणि रेग्युलर कामकाज होण्यासाठी सर्वांना एक प्रयत्न सर्वांचे होते. निश्चितपणे जो ताण होता, कोर्टावर जो ताण होता आणि कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला पुन्हा आपण वडमारे सरांकडे या ठिकाणी आपण जाणार आहोत. वडमारे सरांना हा प्रश्न मला आवर्जून या ठिकाणी विचारू असतो की आता नुकतंच कोर्ट तुमचा सुरू झालेला आहे. कोर्टावरही मोठ्या प्रमाणामध्ये ताण असेल आणि तुमच्यावरही मोठ्या प्रमाणामध्ये आता कामाचा भार पडणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही त्यांच्याला काय सांगा? माझं व्यक्तिगत असं आहे किंवा मास्क प्रत्येकाला कंपल्सरी केलं पाहिजे. कंपल्सरी आहे, परंतु प्रशासनाकडून पाहिजे तेवढी काळजी किंवा त्याचं जी अंमलबजावणी आहे ती होत नाही, आज माझं मत आहे. दुसरी गोष्ट, मास्क ज्याने घातले नाहीत त्याला प्रशासनाने कंपल्सरी 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये हा दंड केला पाहिजे. तर बीड शहरामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये बिना मास्क फिरणारे खूप लोक आहेत. प्रत्येकाला काहीतरी असं दंड केला पाहिजे जेणेकरून त्याला त्याची जाणीव होईल आणि दंड केल्यावर तो मात्र पुन्हा तो म्हणजे कमीत कमी तो मास्क घालून फिरेल ना. असा काही प्रकार बीड शहरामध्ये होत नाही. तेव्हा प्रशासनाने या गोष्टीवर अवश्य विचार केला पाहिजे. आपण काही जणांकडून जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय वाटतं सर याबद्दल? बरोबर आहे, सगळ्याला मास्क वगैरे कंपल्सरी करायला पाहिजे. ठिकाणी किंवा कोर्टामध्ये येताना सॅनिटायझर वगैरे याची वापर केला पाहिजे. कोर्टामध्ये इथं गेटवर
पहिले आमचे इथे हे लोक असायचे बसले, परंतु इथं आता कोणी दिसत नाही. तोच माझा प्रश्न होता की प्रशासनाने जर गांभीर्याने इकडे लक्ष दिलं, ही न्याय द्यावत आहे, ते न्यायाच्या लोकांकडून अपेक्षा आहे आणि इथंच कुठं तर उल्लंघन होताना दिसते, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. पूर्वी आता कोविड ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस इथं गेटवर वगैरे चेक करायचे, सॅनिटायझर द्यायचे, मशीननी चेक करायचे, परंतु सध्या आता गेटवर कोणी चेक पण करत नाही, सॅनिटायझर नाही आणि मास्क कोणी लावलेलं घ्यायचं सुद्धा कोणी पाहत नाही, काय नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने तेवढं उपाययोजना करायला पाहिजे. निश्चितपणे प्रशासनाने जे लक्ष दिलं पाहिजे न्यायदेवतेकडे या ठिकाणी कोर्टामध्ये तशा पद्धतीने पाहत नाहीत, परंतु मला नुकतंच म्हणजे मला वाटतं काल का आजपासून थोडंसं पोलिसांनी लक्ष घातलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी पोलिसांनी जे लक्ष घातलेलं आहे यापूर्वी झालं पाहिजे होतं. जो कोरोनाचा काळ होता त्यावेळेस त्याचं पूर्ण काळजी घेतलेली आहे प्रशासनाने. आणि जर दूध न्यायालय सोडलं तर बाकीचे जे ऑफिसेस आहेत दूधमध्ये त्या कुठल्याही प्रशासकीय ऑफिसामध्ये न्यायालयाची काळजी घेतली जात नाही. सर्व लोकांना चेकअप आणि मास्क हे प्रत्येक पॉईंटवर व्हायला पाहिजे. निश्चितपणे कोरोनाच्या या महामारीतून जर आपल्याला सुटका करायची असेल, सर्वांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर शासनाने घालून दिलेले जे नियम आहेत, शासन फक्त बोलण्यापुरतंच नाही तर प्रशासनाने सुद्धा काय केलं पाहिजे, त्या नियमाचं पालन केलं पाहिजे. इथं बीडमध्ये कलेक्टर असो, पोलीस कमिशनर असो किंवा न्याय देवता असो, यांनी सर्वांनी काय केलेलं पाहिजे की आपण कोरोनाच्या या महामारीपासून जर वाचवायचं असेल, आता पुन्हा दुसरा सत्र जर कोरोनाचा जर लोकांना धोकादायक जर या ठिकाणी दाखवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वाढू नये याची जर काळजी घ्यायची असेल तर या ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य आहे. या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. जे जे नियम आपल्या माणसाच्या जीवनाच्या उपयोगासाठी आहेत त्याचं या ठिकाणी पालन करण्याचा ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आज बीड जिल्ह्याचे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की आपणही या नियमाचं आपण पालन करायचं आहे आणि जे नियमाचं पालन करत नाही निश्चितपणे त्याच्यावर कडक कशी कारवाई होईल ही आपण काय केलं पाहिजे की कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी जे पोलीस कमिशनर असेल त्यांनी घाटीने लक्ष देऊन आपण त्याचं निवारण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो. पाहत राहा महापुरीचा लाईव्ह चॅनल. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून आपण या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत ते वकिलांच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.